आयोगाचा लोकशाहीची थट्टा करणाऱ्या निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोग निवडणुकीचा निकाल मतदानाचा निकाल बोला ना साहेबाले बंद करा जनतेची थट्टा बंद करा बंद करा जनतेची थट्टा बंद करा वरणगाव नगर परिषदेची निवडणूक इथे झालेली आहे आणि आता निवडणूक झाल्यानंतर उद्या निकाल लागणं हा अपेक्षित होता. निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने तो अचानक रद्द केला आणि तो 21 तारखेपर्यंत ठेवलेला आहे. आता विचार करा आपण की बा 19 दिवस ह्या मतपेट्या इथे ठेवण्या हा एक रिस्कीच खेळ त्या माध्यमात हिच्यामध्ये आहे. त्यामध्ये 19 दिवस कसं काय कोणी थांबणार आहे आणि हा एक प्रकारचा हिच्यामध्ये जो आहे तो आमच्या मतदारांचा हा अपमान आहे. त्याकरता मी निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे, आज इथले आमचे सहाय्यक निवडणूक अधिकारी ज्यांनाही विनंती करतो आहे की हे जे आहे ते असुरक्षिततेचं लक्षण त्या माध्यमातून आहे. याकरता विश्वास ठेवायचा कोणावर, त्याकरता आमची मागणी आहे की आता हे कॅमेरे 4 आहे, 4 कॅमेऱ्यापैकी फक्त एकच कॅमेरा आणि तोही क्लिअर नाही आहे. त्याकरता याची क्वालिटी जी आहे ती अत्यंत लोएस्ट पद्धतीची आहे आणि याच्यामध्ये काहीतरी होऊ शकते अफरातफर. त्याकरता आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे की 19 दिवस पाहता कशाला वाट, जे झालं आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना, कशाला एवढे दिवस वाट पाहताय. रिकामा शंकेला कुठेतरी त्या माध्यमातून वाव त्या माध्यमातून मिळणार आहे आणि एवढ्या दिवस प्रशासनाला कसं काय तुम्ही वेठीस धरताय 19 दिवस. काय आम्हाला काही कामाधंदे आहे की नाही. जे लोकशाही झालेली आहे, मला असं वाटतं या लोकशाहीच्या उत्सवामध्ये निकाल हा तातडीनं लागला पाहिजे. अन्यथा वरणगावची जनता ही आम्ही त्या माध्यमातून रस्त्यावर आणल्याशिवाय त्या इथं तर राहणार नाही आहे. काय सुरक्षता इथे की आजचा हे कॅमेरे बंद आहे आणि कॅमेरे जर किती लोएस्ट पद्धतीचे दर्जाचे असतील तर मला नाही वाटत की आमचा या यंत्रणेवर इथे साशंकता त्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. त्याकरता आम्ही सर्व जे उमेदवार आहे नक्की हा बदल कोण करू शकतो, तुम्हाला काय वाटतं सर की तुम्ही यावरती ही नाही आहे, तुम्हाला विश्वास नाही आहे? आम्ही याच्यावर समाधानी नाही आहे. आज एवढ्या मेहनती आम्ही घेतल्या आहे, कारण उद्या जर तुम्ही निकाल जर काही लावणार होता तर उद्याच्या उद्या निकाल त्या माध्यमातून लागला पाहिजे. हे का करताय तुम्ही असं? निवडणूक आयोगाला जर कधी हा कोणता पोर खेळ त्या माध्यमातून सुरू झालेला आहे. एकदा तुम्ही जाहीर झालेला कार्यक्रम हा कार्यक्रम त्या माध्यमातून तुम्ही घेतलाच पाहिजे. ज्या निवडणुका तुम्ही ज्या चालू होत्या त्या का रद्द केल्या हे तुम्हाला पहिले समजत नव्हतं का? म्हणजे तुम्ही काही तुमच्या मनाप्रमाणे जर कधी करसान, आज ज्या उमेदवारांनी ज्या प्रभागामध्ये प्रचार केला त्यांचा संपूर्ण जे ताकद आहे ते ताकद वाया गेली नाही एवढ्या दिवसात. 20 दिवसानंतरचा सर्व येणारा एकंदरीत जो श्रम जे आहे ते श्रम त्या माध्यमातून याच्यामध्ये वाया गेलेला हा एक प्रकारे त्या लोकप्रतिनिधीवर होणाऱ्या लोकप्रतिनिधीवर अन्याय हा निवडणूक आयोगाने त्या माध्यमातून याच्यामध्ये केला आहे. आणि मी इथे निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे की तुम्ही आताही सुधरा आणि आताही तुम्ही, नाहीतर आम्ही याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही न्यायालयामध्ये. हा काय चालू आहे? 19 दिवस कोण थांबणार आहे? 19 दिवस त्या कर्मचाऱ्यांचे हाल त्या माध्यमातून तिच्यामध्ये होतील. त्याकरता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना. लोकशाहीच्या हिच्यामध्ये जे झालेला निवडणूक आहे त्या निवडणुकीचा निकाल हा तातडीनं तुम्ही उद्याच्या उद्या लावला पाहिजे अशी आमची गावकऱ्यांची मागणी त्या माध्यमातून आहे. जर आपण जर कधी करत असाल तर कुठेतरी काय म्हणतात पाणी मुरणार आहे ही आमची त्या माध्यमातून शंका मोठ्या पद्धतीत झाली आहे. आज आमच्या वरणगावची जनता जी आहे त्या जनतेला निर्माण झाल्याने 19 दिवस का लटकवत आहे तुम्ही? आणि जे निवडणूक तुम्ही पुढे ढकलली ते ढकलायलाच नाही पाहिजे नव्हती. एकदा निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर तुम्ही काय जे करताय ते अत्यंत चुकीचा विषय आहे. या संदर्भात आम्ही आता उद्यापासनं जर कधी निवडणूक आयोगानं जर कधी आज दखल जर कधी नाही घेतली तर आम्ही मोठ्या स्वरूपाचे सर्व जनता ही रस्त्यावर त्या माध्यमातून आम्हाला काही आता कोणावर भरोसा राहिलेला नाही आहे किंवा काय होईल काय नाही. त्याकरता हा जो विषय आहे हा अत्यंत त्या माध्यमातून आहे. यार मंत्री महोदय गिरीश महाजन म्हणतात तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही इथं झोपून राहा. तुम्ही कसं पाहता? म्हणजे एकीकडे विश्वास नाही असं तुम्हाला वाटतं का ठेवताय? पण एवढ्या दिवस माझं म्हणणं आहे की 19 दिवस का ठेवताय? जे 3 तारीख जे तुमची डिक्लेअर केली ती ठेवा ना. आणि आता लोकायला काही कामधंदे आहे की नाही?
कार्यकर्ते बिचारे राबता इलेक्शनमध्ये एखाद्या विजयी उमेदवाराचा विजय पोहोचवण्यासाठी. आणि जर कधी एखाद्या आता आम्ही सांगतो की आमच्या संदर्भातला पॉझिटिव्ह वातावरण आहे. आम्ही केलेल्या कामं आहे, विकास कामं आहे औरंगाबाद शहरामध्ये केलेल्या आहे आणि लोकांनी आज ते एक्सेप्टेबल केले आहे आणि लोकांनी भरभरून अशा स्वरूपाचा ज्या प्रतिसाद भरगतचा अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हाला त्या माध्यमातून दिला आहे. आणि आम्हाला उत्साह आहे ना, आम्हाला आनंद आहे की लवकर तातडीने निकाल लागला पाहिजे. ज्या गोष्टीचं तुम्ही ते का गरज नाही आहे ना एवढ्या 20-21 दिवस ठेवायचे लांब, तातडीनं त्याची उद्याच्या उद्या निवडणूक घ्या ना. ते जे झालेले आहे ते बिचारे उमेदवार काय हो, तुम्ही किती दिवस त्यानं मेहनती घेतल्या, प्रचार केला, सर्व गोष्टी अंतिम टप्प्यापर्यंत आल्या आणि तुम्ही आता नंतर तुम्ही त्यांचा पोस्टपोन करताय. हे तुम्हाला निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे जर अशा प्रकार जर कधी होत असतील तर मला असं वाटते चुकीचं आहे. आदरणीय गिरीश भाऊ मोठे नेते आहेत, त्यांचा अनुभवसुद्धा मोठा आहे, त्याकरता आम्ही त्यांना चॅलेंज नाही करत आहे, परंतु आम्ही त्यांनाही विनंती, आता ते निवडणूक आयोग नाही, ते महाराष्ट्राचे नंबर 2चे मंत्री आहेत, त्यांनी जो दिला आहे त्याचा आम्ही आदरच करणार आहे. परंतु कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी म्हणून हे जे 19 दिवसाची प्रक्रिया तुम्ही का लांब ठेवताय, त्याकरता जी तातडीने त्याच्यावर बदल केला पाहिजे. या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी विनंती करतो, आदरणीय देवाभाऊंना, की आपण लक्ष घाला. 19 दिवस अत्यंत महत्त्वाचे, कार्यकर्ते रिकामे नाही आहे, धरता आता आले कामं धंदे नाही आहे आणि 19 दिवस कोण थांबणार आहोत तिथे. आणि हे जे बघा आता हे 4चे 4 बंद झाले की नाही, तिकडे बघा 4चे 4 कॅमेरे बंद आहे, तो एक पाक असा होतोय खालीवर होतोय. म्हणजे हा काय प्रकार झाला या हिच्यामध्ये. जर कधी असे प्रकार होत असेल तर मला वाटते या कुठेतरी काहीतरी पाणी मुरण्याची दाट शक्यता आहे. आम्ही एवढ्या दिवस काही थांबणार नाही, आता आम्ही आता त्या माध्यमातून रस्त्यावर उतरू. काय जे आहे ते दूध का दूध आणि पाणी का पाणी तातडीने घेतला पाहिजे असे निर्णय करतो. आता आम्ही सर्व सह्या करतोय, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला निवेदन देतोय. सर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय व्हायला पाहिजे, उद्याच्या उद्या मतमोजणी व्हायला पाहिजे असं सरकारने वाटतं कोर्टात का? जायला नाही झाली जायचं तर म्हणा सर ना. याच्यामध्ये सरकारने काही बदल दखल होऊ शकतो घ्यायला असं तुम्हाला वाटतंय? काय नाही जर निवडणुकीची उद्या मतमोजणी झाली तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय? ठीक आहे, आता त्यांनी आता निर्णय दिला की नाही, तर आमची अपेक्षा की 1-2-3 दिवसात तरी ते मतमोजणी त्यात झालीच पाहिजे. 19 दिवस ठेवणं हे काही उचित नाही मला वाटतं. मला असं वाटतं त्या मतदारांचा सुद्धा एक प्रकारे अपमान त्या माध्यमातून आहे. उत्सुकतेवर विरजन फिरण्यासारखे कार्यक्रम त्या माध्यमातून आहे. आणि काय हो याच्या पहिले काय जाऊ द्या, आता जे काही विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात मी बोलत नाही, परंतु या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. आदरणीय गिरीश भाऊ महाजनांचं तुम्ही मला नाव सांगितलं तर भाऊंनीही लक्ष घातलं पाहिजे की हा प्रकार जो चालला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. पारदर्शी कारभार त्या माध्यमात आला पाहिजे. तुम्ही काय ते काय तिच्यामध्ये कोणते हे काय आज बरं सिलाई याच्यावर आले आहे, पेटा याच्यावर आले आहे, कॅमेरे बंद आहे. हे कॅमेरे हाय क्वालिटीचे कॅमेरे लावले पाहिजे, हाय क्वालिटीचे. आणि हे जे कॅमेरे जे आहे ना, हे पूर्ण आमची एक मागणी आहे की याचं प्रसारण पूर्ण जाहीर केलं पाहिजे, जाहीर प्रसारण केलं पाहिजे. पूर्ण जे आहे ते लाईव्ह झालं पाहिजे. ते लाईव्ह ते कॅमेरे तुम्ही ठेवले आहे ना, ते पूर्ण 24 तास हा लाईव्ह जनतेसाठी त्या माध्यमातून प्रसारित झाला पाहिजे. एखादी कोड नंबर देऊन त्या कोडवर त्या माध्यमातून तिच्यामध्ये असले पाहिजे हे मला वाटते. तातडीने मी अजूनही निवडणूक आयोगाला विनंती करतोय की ह्या मतदारांच्या मतांची अवहेलना करू नका. एवढ्या दिवस लांबवण्याचं तुमचं प्रयोजन काय? त्यांची निवडणूक तातडीने घ्या ना. काय झाले 20 दिवस निवडणूक ठेवताय? मतदान मोजणी उद्या केली पाहिजे आणि आता या ठिकाणी गडबड होऊ शकते, काय सांगाल सर तुम्ही? आता हे माननीय हायकोर्टाच्या निर्देशानुसार आयोगाचे आदेश प्राप्त झाले आहेत, त्याच्यानुसार आम्हाला ते पालन करणं बंधनकारक आहे. त्याच्यानुसार मतमोजणी होईल. लोकांचं जे म्हणणं आहे दुसरं इथं कॅमेरे बसवा, कॅमेरे आम्ही बसवतच आहे, परंतु आयोगाच्या सूचनांनुसार स्ट्रॉंग रूमचा दरवाजा दिसेल अशा पद्धतीने उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींची बसायची आम्ही इथं समोरची व्यवस्था करीत आहोत. आपण बघू शकता स्ट्रॉंग रूमचा दरवाजा एकदम फ्रंट गेट आहे, ते पूर्ण मोकळं आहे. एका वेळेला इथं 25-30 लोकंसुद्धा आरामात बसू शकतात. त्याच्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी इथं दिवस रात्र बसण्यास आमची काही हरकत नाही. उलट आम्ही आग्रह करतो की त्यांनी स्वतः इथं बसावं आणि पहारा द्यावा. सर आता कॅमेरे बंद दिसत आहेत, टी व्हीमध्ये तुमचे काही दिसत नाही. अजून तो कॅमेरा एक लावलेला आहे, आपण तो सुरू आहे त्याच्यात. आता जे 2 कॅमेरे होते ते चौकटी 4 दिसतात त्याच्या बाय डिफॉल्ट, आणि त्याच्यामध्ये काय दिसत नाही. मग एक कॅमेरा आहे सुरू, तो दिसतोय ना. बाकीचे बाय डिफॉल्ट दुसरे कॅमेरे आम्ही तिथे लावायचा प्रयत्न करतो, ते पण त्याच्यात दिसतील, काहीच अडचण नाही. तुमचं नाव आणि पद? अनिल पुरे, निवडणूक निर्णय अधिकारी.